संत मागे पाणी निधी एक चुळी, संत मागे पाणी निधी एक चुळी, दासीस अंघोळी ठेवी पाणी, दासीस अंघोळी ठेवी पाणी, संतासी देखोनी होय पाठी मोरा, संतासी देखोनी होय पाठी मोरा, दासीच्या पोरा चुंबन देतो, दासीच्या पोरा चुंबन देतो, संतासी देखोनी करीतो टवाळ्या, संतासी देखोनी करीतो टवाळ्या, भावी धुतो चोळ्या दासीचिया, भावी धुतो चोळ्या दासीचिया, संतासी देखोनी होय पाठी मोरा, संतासी देखोनी होय पाठी मोरा, दासीच्या पोरा चुंबन देतो, दासीचिया पोरा चुंबन देतो, तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, तो यमलोका भोगावया, जातो यमलोका भोगावया, संतासी देखोनी होय पाठी मोरा, संतासी देखोनी होय पाठी मोरा, दासीच्या पोरा चुंबन देतो, दासीचिया पोरा चुंबन देतो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जरूरच्या पाठातील देवदूत तुकोबार यांच्या गाथ्यातील आणि जेवढीकरांच्या प्रत्येप्रमाणे 317व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. इथं पामराचा निषेध करून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. पामराचा निषेध करणे म्हणजे तुम्ही पामरासारखं वागू नये असा त्यातला अर्थ. जसं भगवद्गीतेमध्ये भगवंताला आसुरी संपत्तीचं वर्णन करायचं नव्हतं, मग करायची इच्छाही नव्हती, पण ते आसुरी संपत्ती नाही सांगितली तर अर्जुनाला दैवी संपत्ती कशी कळेल आणि दैवी संपत्तीत प्रवर्तक कसा होईल अर्जुन, असं आहे ना. मग आसुराचं वर्णन करावं लागतं. आसुरी संपत्तीचे काय गुण आहे, अवगुण आहेत, दोष आहेत तेही सांगितले बरं, आणि दैवी संपत्तीचे गुण सांगितले. मग आसुरी संपत्तीचं वर्णन पर्यायानं करावं का लागलं, त्याचं कारण एक आहे की अर्जुनानं या संपत्तीचा आणि अवलंब करू नये, या संपत्ती शिरू नये, त्याचे ते दोष दाखविले या आसुरी संपत्तीचे वर्णन केले. कसं आहे असुर संपत्ती पोषिती वाहुळ, या दिदले घोर पतन आहे, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुषिमेवच काय अज्ञानंच्या विजातस्य पार्थ संपदमासो. किती दोष येते रे अर्जुन माने का. आओ दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्य मेवच अज्ञानम सहा दोष आहेत. आणि दैवी संपत्तीचे 26. मग ते दैवी संपत्तीचे 26 गुण अर्जुनात यावेत ही तळमळ देवत. तशी तुकारामाची तळमळ आहे, तुम्ही रानरंडी करू नये. लक्षात आलं का. ही काय तळमळ आहे महाराजाची, की माणसाच्या जन्माला आलेल्या माणसानं संसारच करा वाटायला ते विधीने तरी करा. विषय सेवन करायचे तर करा, पण कसे सेवन करा, विधीने करा. विधीचे विषय सेवन जर केले तर खरं तर त्यागाचे समान आहे. विधीचे सेवन ते विषय त्यागाचे समान त्यागल्यासारखेच आहेत महाराज. हा एक लक्षात ठेवा, इतकं सोपं नसते. तोडून मोडून गांजावरनं सुद्धा त्यागा समान आहे, पण त्या नियमातच वाढला पाहिजे. गांजा सुटत नव्हता एक जणाला, काय करावं गांजा सोडून. किती प्रयत्न, किती लोकांनी सांगितलं गांजा सोडित नाही. मग ते महाराज होते आजकाल, ते म्हणले तू गांजा सोड. नाही म्हणला, मला सवय लागलेली त्याच्याशिवाय जमत होत नाही. काय करावं लागले मला ते बरं वड म्हणले, पण मी सांगतो कसा तो सांगा मला कसा वड. एक कडू गेला एवढा सांगितलं. एक बार वळल्यावर एक रेग मरे आणि याच्या वजन आहे कवडी, याच्यापेक्षा जास्त वळायचं नाही. किती वजन आहे कडूचं ते पारड्या टाकायचं, त्याच्या एक काही गळगांजा टाकायचा आणि वळायचा, आणि त्या कडून एक रेग वळायचं असं सांगितलं महाराजांना.
ते मला इमानदारीनं म्हणला तुम्ही सांगता तसंच हो. ऑटोमॅटिकच त्यानं एक वळबार वळल्यावर एक मारायची तितका खडू कमी होऊ लागला. वत 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 खडू जिरून गेला आणि याचा गांजा सुटला ना. मग जेव्हा येते मार्गाला याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही म्हणून एक मारायची मग तरी कमी होऊ लागलं. कमी होत 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 ते निघून गेलं. महाराज येणं केलं प्रकारेनं माणसाचे अवगुण जावे आणि त्याच्या सद्गुण निर्माण. ही तळमळ असते संतांची. कोणाची? महाराजाची नाही बरे. ऐशी मर्यादा कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. काय काय म्हणले? जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची, असे नाथ महाराज म्हणले. हे नाही भक्ती ज्ञान विविध गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, असं कीर्तनकारांना सांगावं. पण ऐशी कीर्तन मर्यादा आहे महाराजांच्या घरची का संतांच्या घरची? महाराजांच्या घरची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे त्याची बुवाच्या घरची असतात. तसं नाही, संतांच्या घरची कीर्तन मर्यादा आहे की भगवंताची मूर्ती श्रोत्याच्या अंतःकरणात ठसवावी. मग ती निर्गुण असेल वा सगुण असेल, जसा पुढचा अधिकारी आहे तसं त्याच्या चित्तात ठेवून द्यावं महाराजांना. अशी महाराजांची तळमळ. तुकाराम महाराजांची तळमळ आहे संसारच करायचा आहे तर तुम्ही विधीनं करा, विधीनं. म्हणून वेदाने हे त्याच्यासाठी सांगितले. सैरविषयी सेवन करतो ते लोक आहे. मग जनावरात गंती झाली असते, बैला ढोर आहेत, कुत्र्या मांजर आहेत, पाखर आहेत. पाखरं कुत्रे मांजराला काय विषय सेवन करतात, त्याला सैर आहेत. लक्षात आलं की नाही? त्याचा काही विधी निषेध आहे का त्या जन्मात? नाही. ज्या गाईचं वर त्या गाईवरच हे करतं म्हणजे ना संत भागवतामध्ये वर्णन आहे. ज्या गाईपासून जन्म होतो त्या गाईलाच ते पती होतो पुन्हा. त्यांना विधी नाही काही म्हणला. मग असे म्हणतात बी नास्तिक लोक. नास्तिक लोक म्हणतात पशु पक्ष्याचे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार वर्णन केलं त्या असुरांचं. ते म्हणजे असे लोक मूर्ख वाचे बोलतात म्हणजे की पशु पक्ष्याच्या विवाही जोशी कामा पुरवता नाही. मग त्यांना काय लेकर बाळ होत नाहीत का असं म्हणतील हे लोक मूर्ख. हे पामर लोक असे बोलतात की मग ते स्वैराचारण वागतात नाही जनावर, त्याला लेकर बाळ होत नाहीत का? होय नाही भाऊ, मग आपल्याला का होणार नाही असं म्हणणं म्हणा. कोणाचं? पामरायचं, मूर्खायचं, अज्ञानायचं असे ज्ञानेश्वर महाराज एक अध्यायाचं वर्णन करतात ना का नाही? असे बोलतात म्हणजे आयसे बोलती ते पायी दुर्बुद्धी ते नाही का? चोरीचे धन आले अरे हा ते काय 20 झाली नाही, कवनासी परत वार झाले. हा चोरीचे धन आले ते कवनाशी 20 झाले. बरं द्वार केले कोडी कोण होईल. हो नाही नाही लक्षात यायले हो. काही असो नाथरावाला ज्ञानेश्वरीत प्रवेश व्हायलाय नाही व्हायलाय पैकीच आहे. हनुमानराव बघा ये कोई महाराज 8 दिवस पाठ केले तरी पाठ तुमच्या डोक्यात राजकारण तिकडे बकर कुठाने येते. त्या मंत्र्याला भेटायचं त्या मंत्र्याला भेटायचं होय. मग कसं डोक्यात राहिले? हे डोक्यात हीच पाहिजे राहते डोक्यात. हो मग ते बरं नाथरावचा प्रवेश व्हायला का नाही ज्ञानेश्वरी? म्हणजे त्याला ती कळला विषय. मी बोललेला विषय त्याला कळला की नाही, त्याच्या चित्तात आल्याशिवाय गोवी देता आली का त्याला? बरोबर मारून किती गोवी दिली. ते काय म्हणाले? चोरीचे धन आले ते कवनाशी 20 झाले. सांगा बरोबर आहे ना? चोरीचे पैसे घरात आले किंवा चोरी केली, कोणाला 20 झालं का असं बोलतोय म्हणजे ते मूर्ख. ते मूर्ख बोलतोय. चोरून आणलेले पैसे काय 20 झाले का रे? काय होत नाही, करा चोरी. आणि कोणी परद्वार केले. हा परद्वार केले कोडी कोण होईल. हा दुसऱ्या स्त्रीशी जर म्हणजे लोकांच्या स्त्रीशी जर समागम केला काय कोण फुटतोय का? कोण म्हणाले? दुर्बुद्धी पामर म्हणाले. काय बोलावं लोकांना? ज्ञानेश्वर महाराज म्हणले असे बोलतेत म्हणले पामर. ज्ञानेश्वरी कळत नाही आपल्याला. कळल्यावर लक्ष दे, हे सगळं त्याच्यात आहेच की वर्ण. हा मग येणं केलं प्रकारे ना. मग तुमच्यात जनावरात फरक काय राहिला? आपण जनावर सारखेच की नाही? मग मनुष्य जन्माचा आणि त्या जनावराचा काही फरक नाही. आणि मग काय फरक आहे? हे पारधी मारधी हे इतर लोक आहेत ते असे अज्ञानी लोक पुष्कळ जगामध्ये. आपली मराठी सुद्धा पारध्यासारखे बघ आहेत ना. पारधी पारध्याला म्हणते असं नसतंय ते.
चुकीची कल्पना आहे. खराब वागणचे पारधी असते, मूर्खासारखं वागते, काही त्याला विचार नाही, आचार नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. कोणी कळणार त्याला, माई कळणार, बहीण कळणार, कोणी कळणार, भाऊजी कळणार, भाव किती कळणार, ते पाहुण्याची काहीच कळत नाही त्याला. मूर्खासारखं वागते, कसंही वागते, कवाय उठते, काही खाते, कसंही वागते. ते कोण झाला? अहो पामर. पण पारधीच न ते, पारधी म्हणजे पामरच आहेत ना. पारध्याच्याच वंशात जन्माला आला आणि तेच पारधी असतो असं मात्र नाही. आपण सुद्धा तसे वागलो तर कोण झालो? पारधी. हो, वाल्मिक काय ब्राह्मणाचा पोरगा, कोळ्याचा कुठे पोरगा होता वाल्मिक? ब्राह्मणाचा पोरगा आहे ते, त्याच्या बापाचं नाव वरुण आहे. ब्राह्मणाचं पोरगे वाल्या, पण कोळ्याच्या संगतीला लागलं. कोळी वाट पाडे म्हणजे वाटत लुटून घेणारे लोक आहेत. ब्राह्मणाचं पोरग आहे, त्याच्या लोकांच्या संगतीला लागलं आणि मग त्याला कोळी म्हणायला लागले लोक. वाल्या कोळी. आतापर्यंत वाल्या कोळीच नाव प्रसिद्ध आहे. आता मागून झाले वाल्मिक ऋषी, मग ब्राह्मण झाले. बरं, विश्वामित्र मुळात क्षत्रिय आहे, खरा योद्धा आहे. कोण? विश्वामित्र. युद्ध करीत होते. विश्वामित्राच्या बापाचं नाव कौशिक आहे, कुशिक. आणि कुशिक वंशात जन्माला म्हणून कौशिक. काय नाव पडलं त्याला? कौशिक. ऋषी आला कौशिक, असं रामायणात वर्णन कुठं कुठे येत आहे ना. कोणता ऋषी? कौशिक आला. कौशिक नाम विश्वामित्र. विश्वामित्र खरा राजा आहे. कोण आहे ते? गादीपुत्र असे नाव येते कुठे कुठे त्याला. त्याच्या आईचं नाव गादिनी आहे. बरं असो. मग आता विश्वामित्र राजा होता, पुन्हा ब्राह्मण झाला. कशानं? ब्रह्मकर्म केले, तपश्चर्या केली, ब्राह्मण झाला. आणि विश्वामित्राला ब्राह्मणातच गमती. आता मुनिबंधन करताना हे ते विश्वामित्राचं नाव घ्यावं, फोटो काढावा. हे तर सगळं ते धनुर्वेदाचं माहेर घर आहे विश्वामित्र. हो, धनुर्वेदाचं मूर्तिमंत त्याने रूपात आणलाय. कोणी? धनुर्वेदाचा करता असतो. उपवेद, धनुर्वेद. उपवेद आहेत ना 4, मुख्य वेद 4. कोणते? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. हे झाले 4 मुख्य. उपवेद कोणते? बाई? गंधर्ववेद, अर्थवेद, आयुर्वेद, धनुर्वेद, आयुर्वेद, अर्थवेद आणि गंधर्ववेद. लक्षात आलं? मग त्यापैकी आयुर्वेद आहे. आयुर्वेद म्हणजे डॉक्टर हे तुला दवाखान्यात झाडेपाल्यापासून, औषधीपासून त्या जीवाचं दुखणं बरं करायचं आणि श्रेष्ठ जीवासाठी कनिष्ठ जीव मारायचा, असं त्या आयुर्वेदाचं म्हणणं. श्रेष्ठ जीवासाठी कनिष्ठ जीव मारायचा. हरकत नाही मी मारला तर, पण श्रेष्ठ जीव वाचवायचा. श्रेष्ठ कनिष्ठ भाव बरं का भाऊ? मग सगळ्यात श्रेष्ठ तुम्ही माणसं आहेत ना. तुम्हाला वाचवायला सगळे हे लोक येतात. कोणते? हे वनस्पती अधिक, झाड अधिक, सगळे तुमच्यासाठी ते म्हणलं. सांगा ना, तुमच्यासाठी हो, ते तुमच्यासाठी ईश्वराने निर्माण केले बिचारे. त्याला काय त्याचा स्वतःचा उपयोग हो? गायला स्वतःचा काय उपयोग आहे? गवत खाण्यापलीकडे तिला काय लागतंय? बिचारी दूध देते, वासराच्या निमित्ताने. पण तुम्हाला उपयोगाला येते की नाही ते गायचं दूध? मग हे सगळे प्राणी म्हणजे श्रेष्ठ जीव मानला एक माणूस, आणि त्या जीवासाठी कनिष्ठ जीवाचा घात केला तरी हरकत नाही. जीवाकारणे करावा जीव घातो, जीवाकारणे करावा जीव घातो. नाही असं लक्षात आलं? मग त्यापैकी ते आयुर्वेद, धनुर्वेदाचे करते विश्वामित्र आहेत. जाऊ दे, आपल्याला तिकडे जायची गरज नाही. एकंदरीत तुम्हाला सांगायला की येणं केणं प्रकारेनं माणसानं वाईट वागू नये ही तळमळ संतांची आहे. म्हणून संत मग ते तुकाराम महाराज म्हणतात हे पामर बघा म्हणले रानरंडे करणारा. संत मागे पाणी नेली एक चुळी, घोडभर पाणी देत नाही संतायला. आणि दासी आंघोळी ठेवी पाणी, तिला बकेटभर पाणी दासीला तर आंघोळ घालते. हो, संताशी जे कोणी होय पाठीमोरा, ते दिसले की एकर दोन करतोय. आणि दासीच्या पोरा चुंबन देतो. दासीच्या पोराचं मुख्य घेते म्हणजे इतकं प्रेम करते. आणि संताला दासी बोलला असतं काय बिघडलं का असं म्हणायचे. कोणाला? तुकोबारायांना. शेवट तिसऱ्या चरणात म्हणतात संताशी जे कोणी करीतो टवाळ्या. टवाळ्या म्हणजे निंदा.
संताला देखून काय करतं हे निंदा करतोय. निंदा टवाल्या म्हणजे निंदा. त्यांच्या सगळ्या कुरापती काढीत बसते. असं झालं तसंच झालं, फरण झालं, विस्तान झालं, असंच केलं तसंच केलं, हे त्यांच्याच टीका करत बसते. कोणाच्या? संताची जे कोणी करीतो टवाल्या. आणि भावे धुतो चोळ्या दासीची. आणि भावानं प्रेमानं तिचे लुगडे धुते. कोणाचे? चोळ्या धुतल्या काय लुगडे धुतले काय एकच की दासीच्या. काय आता बोलावं म्हणजे ह्याला तुकाराम महाराज म्हणजे आपला विषय ते चाललाय. टवाळ्या संताच्या केल्या, संताची निंदा केली की देवाला सण होत हे चाललं. देवाची निंदा केली तर देव मोक्ष देतो, उद्धार करतो. म्हणून तर संताची जो निंदी आणि देवाची जो वंदी दोन आपदी आपदा पाळे. बरोबर आहे ना? आणि देवाची जो निंदी संताची जो वंदी तो नर गोविंदी सरता होय. त्याचं तिसरं चरण आहे. कंसात नाही कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्माने आणि सायुजे सदनी पदवी पावे. बरोबर आहे? एका जनार्दने गुद सांगे काने रहा अनुदिनी संत संगे. है ना एकनाथ महाराजांच्या अभंगा मला वाटतं कुठेतरी कीर्तन घेतला होता या थंडे होते घेतला होता. मग हे बघा ना तुम्ही हे कसा गंमत आहे ते लक्षात ठेवा. हे म्हणजे देवाची निंदा केली तर चालेल, पण संतांची निंदा पटत नाही. देवाला नाही आवडत, त्याला परमात्म्याला नाही आवडत. आता काल सांगू काय विषय होता काल? जयदेव स्वामी. जयदेव स्वामीचे हात पाय तोडले. ज्या दाखवून नाही ते सावकाराचे नोकर होते, लय कडू होते. ते टवाळ्या संताच्या करणारे होते म्हणा, आणि स्वार्थी होते. ते पैशाच्या गटुड्यानं घात केला. दर किती अनर्थाला कारणी होते कळला का? मग महाराजांना पैसे घेतल्यावर असं होते का नाही? तोडून टाकलेले महाराज राजाला सापडले आणि राजानं घराला आणलं. त्यांची दुखापती बऱ्या केल्या, जखमा बऱ्या केल्या. आणि मग महाराजांना गुरु मानलं, राजानं गुरु मानलं त्यांना. कारण का त्यांच्याकडे तसं ज्ञान आहे होतं ना. कोणाकडं? व्यासच एक महाराज ज्ञानाचा सागर आहे. व्यासाचा पुतळा पाहिजे का आपल्या भारतात? असे व्यास म्हणजे व्यासच आहेत महाराज. व्यासासारखा कोणी नाही. मोठे व्यास व्यास उद्दिष्ट त्याचं पूर्वार्ध आता सांगितलं लक्षात होतच. बघा हा जे महाभारती नाही ते नव्हेची लोक कितीही येणे कारणे म्हणते पाहिजे या उद्दिष्ट जगत ठय. जरा पोरी डोक्यातून काढ आणि ही डोक्यात बसव. नाक डोक्यातून काढे ही बसती बघ, पण तिला काढावं लागतं त्यातून मग हे बसवलं होई बसती. आता बघा भास्करला सांगितली होई बरं काही कसं आहे. आता तुम्हाला विचारल्यावर सांगावं लागेल का नाही? आणि ही होई त्यानं पाठ केली की जमलं. मग बरोबर आहे. महाराज व्यास उद्दिष्ट व्यासाचंच गोष्ट आहे अशी व्यास. आता तिथं ज्ञानाचा समुद्र आहे. त्या राजाला रोज ज्ञान सांगू लागले. राजाला आनंद वाटला. त्यानं सांगितलं मोक्ष मिळवायचा तुला तर संत सेवा करावी लागेल. संत कोणाला म्हणा तर संताचं बहिर्लक्षण सांगितलं यांनी. कारण का आंतरलक्षण संताचं सांगायला संतच व्हावं लागतंय. चित्तप्रज्ञेश का भाषा समाधीस्तसे केशव सिद्धरिकं प्रभासित किंवा सीतवर देत. ते ऐकायला तरी तसंच अंतकरण शुद्ध लागले की नाही. ते अर्जुनाला जमलंच ऐकायचं. आपल्याला कळतं का स्थितप्रज्ञ? कळत आहे काय? मग संताचं अंतर्गण आपल्याला लवकर कळणार नाही म्हणून काय सांगावं लागतं? मग काय गोपीचंद उठी तुळशीच्या माळा हर मेरी ती गळा रे टाळ मृदंग ऐकवी आणि पुष्पांचा वर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे. वही नाही भाऊ पंढरपुरात तुम्ही दिंडी काढताना वाटतंय एकादशीला. मग टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे है ना. मग तुम्ही कोण तिथं या इकडे कसे आलो देव खांद्यावर ज्यांना घेतल्या टोपी लावल्या मस्त टाळ हातात मृदंग हे दिंडी. मग आपण संतच किती. बरोबर आहे. आणि हे पुण्यातले लोक हे तुम्हाला जेव घालते ते संत म्हणून घालतात ना. तुम्ही माणसं म्हणून नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणून घालते जीव बिचारे.
मग असे बहिरंग लक्षणानं ओळखावे संतांना असं राजाला सांगितलं जयदेव स्वामीनं. आणि राजा रोज संतांची सेवा आणि त्या टवाळ करायला करा. आपला देशाचा राजा महाराज संतांची सेवा करायला जेऊ खाऊ घालतय, महिना 15 महिना ठेवून घेतय, पुन्हा खायला घेतय, पुन्हा शेवटी दक्षिणा घेतय. मग हे दोघं जण करू मला वाटते दोस्तच होते, जोडच असते. सर राजाच्या या आपण का संत का म्हणला, दुसरा म्हणला आरती म्हणला संत नाही, संत व्हायला लागतंय काय, गणगोळी उकळायची आणि बुका लावायचा, हे गणगोळी लावायची असे 12 टिळे आणि मला 2 टोपू घालू. आणि मला जे डुप्लिकेट लोक ह्याला नकार लय करायचे मला. हो काय फक्त दिसत मला हे लक दिसत हो. आणि ते लक लय असेल ते डुप्लिकेट पण तवाच मला संपत आहे. हे नाही करावं विचार, हे नाही करावं. आपण आंघोळ करू लागलो 3 राहिले हा. आणि एक महाराज असे गंजन हे उघडा आता का नाही हा. आणि नक्की चल उपरण नक्की वारण आणि आपण आंघोळ करू लागलो इंद्रायण आळंदीची गोष्ट विचारायची नाही. आळवा चुकून त्याला बघितलं की महाराज लोकच वाट प्रकाश पाडले हा. हे नाही करावं म्हणलं, हे नाही करावं बघा 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 कसा चालायला छक 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 सोड लागलो. मी लय पाहुणे बस कळू हे म्हणलं मी काय हो करावं हे बहिरंगी आहे, हे बहिरंगी आहे म्हणलं कळू, हे बहिरंगी आहे म्हणू नाही. आणि हे म्हणले नाही नाही तसं काय म्हणतात. तिकडं जाणं आणि तिकडं पुलावर काय होतं काय काय सारी कला भेटत तिकडं लागली. तिथं भांडण करायला कोणाच मारामारी करायला बघा बघा ऐका आता उगच जाण्याबद्दल फक्त वाट काम दिली नाही मला वाट काम दिली नाही त्याला तिथं गाच्या बिच्या करायला. गरीब आहे का काय चलत चलत मनात आलं बारच्या खूप चिरपणाच्या पोटात निघून जाईल इतकं दाड आहे. महाराज हे भामटे तवा दिसतात ते हा ती तवा महाराज हे टिळा टोपी हे माळा मुद्रा घातल्या आणि मग गेले की राजाच्यात. हा राजाच्यात गेल्यावर मग राजाला सांगितलंच होतं अशा वाणाचे कोणी दिसले की घरला म्हणणार अरे पोलीस लोक नमस्कार नमस्कार. पोलीस श्रीमंत का दंडा घेऊन नाही राजाच्या हरकत नमस्कार. पोलीस पाया पडू लागले. दुसरं म्हणते बघ जमलं का नाही चला बघा आपली व्यवस्था होती बघा आपल्याला सगळं आता काहीच नाही म्हणजे पगारच लावून देते राजा. होता कोणते संत आणायचे पुन्हा महाराजापाशी महाराजाच्या पायावर घालायचं, महाराज त्याच्या पाया पडायचे असा. आता त्याला काय माहिती खोलम इथे म्हणून हातपाय तोडलेला आपलं खोलम दाखवू इथं येऊन दुश्मन त्याला माहितच नाही ना. मगाच नेलं की खोलम्या कोणी काढलं होतं महाराज महाराज त्याला उठून आलिंगन दिलं कोणी जयदेव स्वामी. हा असं आलिंगन दिलं घेतले महाराज या 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 हो. आणि सांगितलं राजन यांची व्यवस्था लई चांगली हे महान संत जयदेव स्वामीने मुद्दाम सगळ्यापेक्षा त्याला वर्चस्व दिलं हे महान संत. राजाला पटलं की हो राजानं कमल. आता गुरुची आज्ञा झाल्यावर का महाराज त्याची आपटुटीत व्यवस्था राजा पोटाला बंगाया बांधल्या त्याला ते पुसून मका त्याला साठ जेवायला ह्याला आणि त्याला आणि त्याच्या पोटात त्याला लागल्यावर सांगितलं का सांगते म्हणले हे आडवं बोललंय आपल्याला. काय म्हणला मोठे महाराज आहेत म्हणलं. मोठे महाराज आहेत म्हणा म्हणजे हे आपल्याला वर केलं पक्क आणि आपल्याला कळायला हे आपले हात पाय पडलेला हे दुश्मन आहे. बरोबर आहे हा. त्याच्या पोटात महाराज मोग पकवान खायला पण भाकर काय त्यांना कसं आता त्याला वाटलं ना सरलीच आपल्या काय काय सांगती ते तोंडे मना माझी कान कोंडे. तुकाराम महाराज म्हणले काय सांगती ते तोंडे मना माझी कान कोंडे करू. महाराज रोज पकवान मग ते
म्हणायचे रोज बी आता जाऊ द्या राजा म्हणला नाही मला नाही झाले व्यवस्था नाही तुम्ही राहावंच लागते. महाराज मंगळ खायला लागले. कोण याचं वजन 60-70 किलो होतं. 40 घेऊन ठेवलं. हा म्हणले महाराज तुम्ही म्हणले संतांची निगराणी करा पण संत काय म्हणले बेचैनच पाहिजे पडले. ते म्हणाले की आम्हाला जाऊ द्या आणि भाकर बी खाणार म्हणजे जे बरोबर कसं किती पाहिजे तर वंगळ झाली म्हणे. हा वंगळ किती पाहिजे चांगली व्यवस्था करा त्याची काय बरं दाखवाय मला दाखवायला मला ते भेऊ लागले. नक्की सांगते आता भेऊ लागले पण नाही जयदेव सांगितले महाराज नाही नाही निंदी कोणी मारी वंदी कोणी बोलला म्हणजे हेही नाही तेही नाही वेगळा तुल्य निंदा सुचवणी संतुष्ट वगैरे केलं ते अनेक श्रीमती भक्तिमान मी पिवणारा. महाराज त्यानं सांगितलं राजन खरंच हे महात्मे मोठे तर वंगळ व्हायले कशाची दास घेतली त्या माहिती लागण्याला कशा दास खाली पण जाऊ दे आता एक जाऊ दे आणि चांगल्या प्रकारे दक्षिणा देऊन कपडे कपडे चांगले लग्न म्हणायले ते ऐकू लागले. ते म्हणले बरं सांगा कसं काय सांगा ना कमाले. मग राजाने कपडे घेतले महाराज आणि एकाला चांगले बकळ पैसे जा म्हणले. महाराज पाया पडतो पुन्हा आणखीन एकदा वासच कवावी लय आमच्या महाराजाची प्रिय करे तुम्ही असा राजा म्हणू लागला. ते म्हणजे हो हो पुन्हा येतोच म्हणजे त्याला निश्चयच होतं हो तिथून त्याला तुम्हाला येत नव्हते ते. महाराज ते गटोडे घेतले निघाले बरं काय महाराज इतकं केले तर वाटलं त्याला टीका पडत. लंगड्याचे हात पाय तोडे करून आपल्याला बरं काय म्हणा नाही असं म्हणायचं बरं काय त्यात पडलं जयदेव स्वामीला. हा असं म्हणजे दुश्मन बरं पतावीत घेतो तुला म्हणलं होतं नको बाबा असं जे कोणी एकाला म्हणायचे काय नाही म्हणले वाचलो ती मोठी गोष्ट आहे त्याला कळालंच नसत कळलं नाही त्याला कळाल्याशिवाय एवढी निगराणी केली का असे टिंगल करू लागले. देवाला खपलं नाही मला ब्रह्मांड नाही परमात्म्याने विचार केला एक तर माझ्या दुश्मना म्हणजे माझ्या भक्ताच्या पोटात त्याच्याविषयी तीळ मात्र म्हणजे द्वेष भावना नाही आणि इतकंही असून हे आणखीन याची टवाळ्या केल्याशिवाय राग आला देवाला. महाराज धरणी अशी कापली ते वाटायला लागले ना आता गावाच्या बाहेर पडले रस्त्याला असं झालं. एकाएकी जमीन फाकलं मधात भूकंप झाला ना. भूकंप इतक्या पुरता भूकंप झाला आणि धरणीनं त्याला मधातच गेले मेले. देवानं मारले म्हणायचे. हे जयदेव स्वामीच्या लक्षात आलं. धरणीकंप होऊन गेला मधात घातलं ईश्वराने. देवाला भांडू लागले. कोण? जयदेव स्वामी. का रे देवा तुझ्या दुश्मनाला तो मोक्षाला नेतो तुझ्या दुश्मनाचा तो उद्धार करतो सद्गती देतो आणि माझ्या वयाला तो अधोगतीला नेलोस. त्या अधोगतीचं मरण आहे ना. भूकंप होऊन मरणं काय हिरीत पडून मरणं दुसऱ्यांना मारणं ते वेगळं काय पण हे अशा अधोगती म्हणून तर खाटेवर मरणं अधोगती. बरं बाजव जीव जाऊ नये ना. बाजव पनगाव आधांतरी जीव जाऊ नये. पृथ्वीवर जीव जावा. जीवत जायचा का त्या प्राण्याचा कुठे जावा पृथ्वीवर जावा. खाटेवर बाजावर मरणं दुर्मरण आहे चांगलं नाही शास्त्रानं सांगितलेलं बरं काय. दुर्मरण सांगितलं शास्त्रानं पाण्यात बुडून मरणं दुर्मरण आहे. मग बाजावर त्याच्यानं बाजावर खाली काढतील पण अशी मन पडली बाजावर जीव जात नाही. किती दिवस खाते बघा बरं तुम्ही काढूच नका खाली होय काय मरल का नाही वडी हा तसं काहीच नाही. बाजावर बी जीव जाते खाली बी जाते जायचा तवा जाते पण बाजावर का काढावं लागते घरडा लागल्या की दुर्मरण होऊ नये. म्हणजे आमच्यासारख्या कोणतरी सांगितलेलं असते जेव्हा बाजू ठेवणं चांगलं नाही खाली घ्या. ती म्हणत पडली का मग आता खाली का घेते तर जे आताच्या लोकांच्या डोक्यात बसले खाली जीव जात नाही लवकर जात नाही बाजावर अपेक्षा होती म्हणून खाली जावं. असं नाही अपेक्षा नाही काहीच नाही व्हायचं तर ते होते पण खाली घेतलं म्हणजे चांगलं मरण आहे पृथ्वीवर आणि वरी मरण दुर्मरण आहे. आता यांना भूकंपात मारलं देवानं कोणतं मरण आहे दुर्मरण. मग जयदेव स्वामी भांडले महाराज कोणला ईश्वराला. भगवान तू त्यांना आमच्या दुश्मनाला दुर्मरण आणलंस असे जयदेव स्वामी म्हणून लागले.
म्हणजे संतांच्या मनामध्ये द्वेष भावना नसते, पण संतांच्या टवाळ्या करणाऱ्या लोकांचं मात्र चांगलं होत हे लिहून घ्या. विषाच्या नादी लागणं, अग्नीच्या नादी लागणं जसं वाईट आहे, पाण्याच्या नादी लागणं वाईट आहे, त्याप्रमाणे संतांच्या टवाळ्या करणं इतकं खराब आहे, त्याही पेक्षा खराब आहे. अग्नी तरी एकबारच जाळील पोळी, विष पेरत एकबारच मारेल ती विष. पाण्यात तुम्ही पवायला गेले, खोल पाण्यात उडी आणल्या ते एकबारच बुडता एका जन्मात. पण संतांची निंदा केली तर अनेक जन्मात तुम्हाला ती पाप अघोर भोगावं लागेल, चुकणार. संतांची निंदा करणं चांगली नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा हे पामर संतांशी देखोनी करीतो टवाळ्या, टवाळ्या करतोय, निंदा करतोय त्यांची आणि त्यांच्या गोष्टी बोलते आणि भावानं चोळ्या धुतोय. कोणाच्या? त्या राणीच्या. भावे धुतो चोळ्या दाशीच्या. मग अशा लोकांचा निषेध केला तुकोबाराने. तुका म्हणे त्याच्या तोंडावरही थुंका. कशावर थुंका? खाली थुकूच नका, त्याच्या तोंडावर ठोका त्या मूर्खाच्या. आणि हे जातो यमलोका भोगा. ते पापी कुठे जाते? पुन्हा असा वागणारा पापी यमलोकाला जातो. म्हणून पामर जो असतो आणि पामर होऊन जर विषय भोगले तर निश्चित नरकाला जावंच लागते. यमपुरी म्हणजे नरक आहे. यमलोकामध्ये 28 नरक आहेत. किती? मग ते कोणत्या नरकात घालायचे, कोणत्या पद्धतीनं, ते बरोबर त्याचं नाव आहे कर्मविपाक. काय म्हणायचं त्याला? रानरंडी करणारा असं एक कोळी शासन आहे बघा. की लोखंडाचा असा खांब, असा पिल्लर लोखंडाचा, त्याला इतकं करेंट सोडलेलं, म्हणजे म्हणा की अग्नी लावलेलं जास्तीच करेंट सोडलेलं, इतका लाल होईल. ते लाल झालेला खांब आणि त्याला आलिंगन द्यायला. परस्त्रीला कसं आलिंगन दिलं तसं त्यावेळेला तू परस्त्रीला आलिंगन कसं दिलं? मग आता इथं आलिंगन दे ना. त्या कोणाला लिंग शरीर हे कोणाला त्रास आहे? हे मरत इथं जळतंय की याचा काही नाही, हे मर इथंच जळते. घरात त्रास कोणाला होतोय? लिंग शरीराला होतो. आज्ञांचे अधिष्ठान आहे हे लिंग शरीर. सूक्ष्म शरीर आहे ना, सूक्ष्म शरीर तिथं जाते आणि तिथं जाऊन आणि त्याला आलिंगन द्यायला लावायचं. म्हणजे रानरंडी करता तुम्ही बघा, नाशिकेत ग्रंथ वाचा. नाशिकेतात हे सगळं वर्णन कर्मविपाकात आलेले. तुकारामाच्या गाथ्यात बी म्हणले ना, असे पत्रवणी चालविती. तुकारामाने म्हणले तलवारी त्याच्यावर तरी होती. ताम्रभूमी लोलविती नरा नरा लोटीती अघोरा नरका माझी. रामा म्हणे आयशी पापिष्टाची गती. हे कर्मविपाक आहे आणि ते भोगावंच लागतं महाराज. मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठुर यमाचे किंकर. ज्ञानेश्वरी वाचा त्याच्यात वर्णन आहे, गाथा वाचा त्याच्यात वर्णन आहे, पुराण वाचा त्याच्यात वर्णन आहे. इतकंच नाही महाराज, पुष्कळ ग्रंथामध्ये कर्मविपाकाचं कोणत्या पाप्याला कोणतं शिक्षण, कोणत्या पाप्याला कोणती शिक्षा, असं सगळं व्यवस्थित आहे. आणि कोणत्या पाप्याला कोणता नरक, कोणतं पाप केलं, सगळं सगळं वर्णन आलेले. भागवतात मध्ये 28 नरकाचे नाव बी आहेत. आपलं श्रीमद भागवत आहे ना, त्या भागवतामध्ये 21 स्वर्ग नरक, 28 नरक. मग 28 नरक सांगितले. त्या 28 नरकाचे नाव तर आलेच, पण कोणतं पाप केल्यावर कोण्या नरकाला जावं लागतंय तुम्ही म्हणता असं का सांगत नाही तुम्ही भागवतात? तेवढा स्कंद सरणार नाही 7 दिवस. जर सांगायचं ठरलं तर तेवढाच विषय 7 दिवस संपणार नाही. तर 7 दिवसाच्या भागवतात कसं सांगता येईल हे एवढं टोपलंभर असं वर्णन तिथं आलेले. म्हणून लक्षात ठेवा, रानरंडी करणं चांगलं नाही. तुम्हाला संसारच करायचा आहे, विषयी सेवन करायचं आहे तर सोपत नाही. त्याच्यासाठी वेदांना मर्यादा घालून विवाह लग्न करा. एक तुम्ही भार्या पर्णन करा. आता ते पर्णन करण्याबाबतीत बी शास्त्रानं जसं सांगितलं तशी पर्णन करा. शास्त्रानं सांगितलं तर पहिली तुमच्या जातीतली असावी, परजातीतली नाही. बरं, सवर्ण स्त्री करावी. सवर्ण म्हणजे सवर्ण कळलं का? वर्ण जात. ब्राह्मण असेल तर ब्राह्मण, क्षत्रिय असेल क्षत्रिय, वैश्य असतील वैश्य, शूद्र असतील शूद्र. आपल्या कुळाचाराप्रमाणे आपलं कुळ खानदान कशी त्याप्रमाणे आपण कोण्या जातीतले कोण्या कुळातले आपलं कुळ. त्याच्यात बी कसं आहे, प्रत्येकाचे कुळ उच्च नीच असू शकतात, आहे की नाही? प्रत्येक समाजामध्ये कोणी पारधी असो का कोणी लमानी असो,
कोणी काय ब्राह्मण असो का कोणी मराठी असो, त्याच्यात ती उच्च निश्चिता असते. तुम्ही ती उच्च निश्चिता सगळी बघायची आणि आपल्या योग्यतेनुकूल आणि अशा प्रकारे पाहुणे बघायचे आणि त्यांची मुलगी, मग ती मुलगी कशी असली पाहिजे तिचे लक्षण बारकाईनं शास्त्रात खूप वर्णन आहे महाराज त्याच्याबद्दल. ती मुलगी कशी असावी, तिचं सलनं कसं असावं, तिचे डोळे कसे असावे, बाबा 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 ते पुसूच नका, ते इतकी बारकाईची वर्णन आहे. आणि ती अशा प्रकारची वधू निवडावी आणि अशी वधू मग ती पसंत करावी. त्याच्यामध्ये सप्तम पंचम चतुर्न सवर्ण भार्या करावी, हे मात्र मला महत्वाचं. सप्तम पंचम चतुर्न भागवत ऐका, म्हणजे एकनाथी भागवत कळेल तुम्हाला, हे तर कोणाला कळालंच नाही. आणखी सप्तम पंचम चतुर्न महाराज काय कळत नाही, मला त्याचा अर्थच कळत नाही. त्याचे ते विश्लेषण तितकं म्हणलं. इकडच्या माईच्या कोळा कळल्या आणि बापाच्या कोळा कळल्या, लक्षात आलं की नाही? इकडल्या 5 आणि तिकडल्या 7 त्या जाग्या. खरंच मामाची पोरगी करणं योग्य नाही असं शास्त्रात सांगितलं. मावशीची पोरगी करणं बरोबर नाही. सप्तम पंचम हे बरं, आपल्या बापाच्या बहिणीची करणं बरोबर नाही. लक्षात आलं? बापाच्या चुलत बहिणीची करणं बरोबर. लक्षात आलं? चुलत बहिणीच्या पोरीची करणं बरोबर. कितीतरी बारकाई होते त्या शास्त्रात. लक्षात आलं का? सप्तम पंचम त्याच्यानंच मग ते काय होते, करिक्षण 1 लाख. त्याच्यात विज्ञान बी आहे बरं, आदर्श सोडा हो, पण विज्ञान बी आहे. तुम्ही जर असं न निवड नाही केली तर परिणाम काय होतो माहितीये काय? रक्तगटी 1 येते आणि रक्तगटी 1 आल्यावर लोळे पांगळे लेकरं जन्मते. कनिक्षण 1 लागलं आणि लागतंय 50%. 100 सोयीपणापैकी असे सोयीपण जर झाले मामा असे आत्याचे हे जवळचे नात्यातले ना, तर मग कनिक्षण 1 लागते आणि त्याच्या लेकरावर परिणाम होते, लंगडे पुढे जन्मते. 100 पैकी 50 लागलेले आता मी डॉक्टर मान्य करते की आपले डॉक्टर इतके नाही. ते विचारा, ते आपलं पंगुळ लेकरू त्याच्याकडे म्हणजे पहिला विचारते ते तुमची बायको कुठली, मग मामाची, त्याच्यामुळे असं म्हणते. बरं महाराज डॉक्टर मान्य करते. तुम्ही म्हणता मानवी प्रकृती तेवढी बारीक आहे, जनावरांच्या प्रकृतीत ते नाही. पशूमध्ये हे एवढं बारकाई नाही, कारण का त्याची प्रकृती शरीर एसटी त्या रोगाच्या बाबतीत प्रतिकाराला भारी आहे. नाल्यातलं पाणी पिऊ द्या, घाण पाणी जनावरांना पिलं तर त्याला रोग होत. तुम्ही ते पाणी पिया, तुम्हाला रोग झाल्याशिवाय. म्हणजे तुमची प्रकृती नाजूक आहे, शरीर तुमची प्रकृती नाजूक आहे. त्यासाठी हे सगळे नियम आहेत. जनावराला ह्याला त्याला नियम ते नाही तर कारण का त्यांच्यात तेवढा परिणाम होत नाही, पण आपल्या प्रकृतीत तेवढा परिणाम झटक्याला होते. म्हणून फार बारकाई शास्त्राची. मग याच्यासाठी सगळं हे टाळ्या कराव्या लागतात. सप्तम पंचम जुनं हे तुम्हाला ऐकायचं असेल ते निवांत एकांताच्या तुम्हाला सांगतो. कोणाकोणाची पोरगी करून आपल्या बापा कळल्या कोणाची, माई कळल्या कोणाची, कोण्या खानदानीची करून. माई कळलं लक्षात आलं ना, आपल्या आजूळ घरची, आजूळ घरच्या कोण्या संबंधातली करू नये, इकडली कोण्या ह्याच्यातली करू नये. पाऊल बोलत नाही. वेद शास्त्र आणि पुराण जे सांगते ते महाराजाचं प्रमाण. महाराज म्हणले ना, तो का म्हणे आहे ऐसे हे पुराणे नाही माझी वाणी पदवी. व्यास बोललाय तेच आम्ही सांगतो. व्यासाच्या खुणा ज्ञानदेव म्हणे, व्यासाच्या खुणा द्वारकेचा राणा. काय महाराज आगाव बोलले नाहीत. माऊली म्हणजे व्यासाकर शंकराचार्य त्यांच्याकडे बोट करते, ते पूर्वाचार्याकडे. बरोबर आहे ना महाराज, असे महात्मे असतात. म्हणून हे आपल्याला सांगितलेले ते सप्तम पंचम जुनं. खरंच महाराज हे सगळी बारकाई शिका आणि बारकाई शिकून वागा आणि तुम्ही विधीनं लग्न करा असं वेदानं सांगितलं. तू मोकळा राहायला असं कटाळा चांगला राहायचा नाहीस. यासाठी तुझ्या गळ्यात लोणनं अडकून किंवा मेकला बांधणं जरुरीचं आहे. अशा मेकला मेक ठोकून बांधलं आपल्याला. कोणती मेक? विधीची मेक ठोकली आणि हे कटाळ्याच्या मेकला बांधला. आणि असा कटाळा बांधला का मग कोणाचं धान खायचा घोर नाही. मग धान आणि हे अभंगातला कटाळ्या मोकळा सुटलेला आहे. या अभंगातला कटाळा आहे का कसा सुटलेला आहे? मोकळा. आणि त्याला निश्चित नरकाला त्याला यम ठोकणार. आणि जितेपणी सुद्धा तोंडावरी थुंका.
त्याच्या तोंडावरी पैसे आंधळे हे जन हा गेले विसरून खऱ्या देवा हा विसरले. हो आणि येणं केलं प्रकारे विधी सांगितलं. मी काय होतं माहिती का, विधीने विषय सेवन केले तर चित्त शुद्धी होते. टोकळं साफ होतं आणि टोकळं साफ झालं, बुद्धी साफ झाली की त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान ठसावं. येणं केलं प्रकारे ना तुम्हाला अद्वैत शास्त्राकडे आणायचं, शुद्ध ब्रह्माची प्राप्ती करून मुक्त करायचे मनुष्य जन्मात आल्यावर. म्हणून एवढा विधी एवढा साय असे. नाही तर हे जनावराला खटपट नाही सांगितलं. संतांनी जनावराला असं ठेवा, तसं ठेवा, तसं करा, तसं करा, असं शिकवा, काहीच म्हणे नाही. सांगते जनावराला काही शिकवू नका. ते जसं वागायचं तसं वागते. ते पहिल्या भोगावर भोग येऊन त्याचा विचार करू नका. आणि त्याला किती शिकवलं तर काही मुक्त करायचं नाही. त्याला ते मुक्त होतं बी नाही. कारण त्याचं जे मुक्त होण्याबद्दल जी बुद्धी लागते ती बुद्धी तशी तल्लक त्यांना दिलेली नाही दिलेली. त्याच्यात ज्ञान नाही त्या बुद्धीत. अशी ईश्वरानं प्रकृती निर्माण केली. मग हीच मानवी प्रकृती आहे की आपण आपल्या परमात्मा स्वरूपाला किंवा आपल्या शुद्ध स्वरूपाला ओळखू शकतात. मग जोपर्यंत ते ओळखत नाही शुद्ध स्वरूपाला तोपर्यंत हे विधीचं बंधन पाळावं लागतं. असं विधीचं बंधन पाळणं गरजेचं आहे आपल्याला बरं काय गायवर. म्हणून संसारच करायचा आहे तर विधीनं करा. चांगला आहे ते विधीनं संसार केलेला माणूस. रानरंडी करणाऱ्यापेक्षा स्वपत्नीशी संसार करणारा चांगला का वाईट? चांगला. 100% चांगला. महाराज व्यवहारामध्ये त्याला मार्क द्यावे लागते. म्हणला अशा वागणाऱ्याला, हो शुद्ध वागणाऱ्या माणसाला मार्क द्यावे लागतील. बरं बरेच नाही नाही महाराज हे माणूस कोणाचं लुटून खाणार नाही, धोळा करणार नाही, फालतू वागणार नाही, कोणाला वाईट बोलणार नाही, भांडणधंदे करत नाही, पुन्हा त्यात पुन्हा स्वपत्नीशी परस्त्रियांना चांगला बोलतो, असं शेवटी नाव निघून जातं त्याचं. बरोबर आहे. जग सगळं चांगलं सन्मान देतं त्याला. आणि अशा मूर्खायला तोंडावरी ठुमका, त्याच्या फगडावर ठोका. चांगलं नाही हे वागणं असं कोणाला म्हणायचंय? तुकाराम महाराज सांगायले. आता अभंग संपला असं गृहीत धरतो. तुका म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी नाही. असे प्रमाण अजून बदलून बरं काय हो. दुसरीकडे असे तुका म्हणायचे बरेच तोंडावरी थुंकाबद्दल आले प्रमाण बरं काय. तर त्याच्यामध्ये तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका जातो यमलोका. आणि दुसरीकडे ठिकाणी असं आले तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी आणि जातो यमपुरी भोगावया. फक्त शब्द इकडे तिकडे टाकला. मला त्यानं मारलं त्यानं मला मारलं. काय मला त्यानं मारलं आणि त्यानं मला मारलं. अर्थात काय व्हायचे. पण मला त्यानं मारलं त्यानं मला मारलं अशा शब्दाचा अदल बदल केला. अर्थात काही घोटाळा होत नाही. अर्थाची काय हानी होणार. तसा हा प्रकार. तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी आणि तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका. अर्थ एकच आहे. म्हणजे यम लोकाला जावं लागते. बाबा पाप केल्यावर पाप भोगावं लागते. त्याच्यासाठी पाप करू नका. परस्त्री गमन करू नका. परस्त्रिया सदा बहिणी माया. तुकारामाला अभंग सांगितलं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेग. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव. परोपकारी नेणे परनिंद्या आणि परस्त्रिया सदा बहिणी मायासारख्या समजा. आणि अशा वागा तुम्ही. परस्त्रीला कधी डोळा उचलून तुम्ही पाप नजरेने पाहू नका. लक्षात आलं का. आपल्या आईसारखं बहिणीसारखं समजा आणि असं वागा. तुमचं कल्याण होऊन जाईल. कोण म्हणाले? एकंदरीत मला असं सांगा. पुंडलिका